काही सुरुवात तर नाहीये, फक्त कोड काढलेला आहे. सुयशच्या अंडरला आहे, माझ्या भावाच्याच अंडरला आहे. पहिला कोड होता ते हे झालं म्हणजे पप्पांनीच ते बंद केलं. तर मी अशी डिस्ट्रीब्युटर आहे की जॉईन व्हायच्या आधीच रिझल्ट काढलाय, ते पण कॅन्सर केलं. माझा मित्र आहे, 4 वर्ष झाले मैत्रीला. त्याच्या मम्मीला ते गर्भाशय गाठी असतात ते होत्या, ते अल्सर वगैरे झालं, ते ऑपरेशनवरती गेलेलं. पण ते ऑपरेशन मी असं भांडून नंबर दे मला पप्पांचा, मी थांबवणार ते ऑपरेशन. ते थांबवलं मी, म्हणजे ते 2 महिन्यांनी होणार होतं पण थांबवलं. आणि त्यांना चालू केलं त्यांना म्हणजे पहिलं ते 1 सुरुलीला खाणार घाबरतात म्हणून. मग त्यांना मी जबरदस्ती 4 खा 5 खा जेवढं पाहिजे तेवढं खा. साईड इफेक्ट काय नाही, कारण की माझे पप्पांनी 120 खाऊन बसतो एका टायमिंग, म्हणून काय साईड इफेक्ट नाही. तर त्याचा रिझल्ट काढलाय. त्यांना ते गाठी तर नीट झाल्या, म्हणजे ते 1 नंबर 2 नंबर घाम वगैरे याच्या माध्यमातून. आणि आता रिसेंटली जो रिझल्ट आहे ते मॅडम जे करतात ब्रेस्ट कॅन्सरचं, तर मला नाही वाटतं, त्यांनी टेस्ट तर नाही केली, मला माहीत नाही की ते असू शकतं की नाही. पण ह्या पोर्शनमध्ये असणं, इथली गाठ पण तेच असतं मला असं वाटतं. तर ती गाठ आलेली ते डॉक्टरांनी असं ते इंजेक्शननी काढून टाकली. आणि इथे एक आलेली तो पण म्हणजे एकाच लेडीवरती 2 रिझल्ट काढले. आणि आता माझी बारी आहे. मला प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली PCOD PCOSचा, तर तो मला रिझल्ट काढायचा आहे. तर इकडनं बूस्टर घेणार मी, इकडनं मी काय घेणार डिजिटल मार्केटिंगचं घेणार. हा इकडनं एक्सपेरिमेंट घेणार, सगळ्यांकडनं काय ना काय घेऊन. मॅडम मी बोललेलं ना की काय ते घेणार आणि देणार, आता मी इकडनं घेणार सगळीकडनं घेणार आणि सगळ्यात पप्पांनंतर जर मी कोणाला मानत असेल, म्हणजे पप्पांचं पण एवढं मी नाही मानत, मग इकडनं मला असे थोडे दर महिन्याला टोमणे येत असतात. हा नाही करत आहे. मी अशी मुलगी आहे की मी खूप आळशी आहे. मी व्यायाम करायला मम्मी माझी मम्मी पण योगा करते, पण मला 10 वाजता पण मला ट्रेकिंगला जायचं असतं तेव्हा मी 3 वाजता पळून जाते आणि आल्यानंतर मग ते थोडे शिव्या पण खाते मी. पण मला ट्रेकिंगवरती इकडे पण किती वेळा गेली आणि किती किलोमीटर गेली? रायगड 6 वेळा गेले. आणि राज्याभिषेकची समिती आहे त्याच्यामध्ये मी आहे. आणि शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक 2 होतात, 31 आणि तारीख, त्याला दोन्हीला असते मी. आणि संभाजी महाराजांचे असतात ते जानेवारीमध्ये असतो राज्याभिषेक, त्या दोन्हीला मी असते. दोन्हीमध्ये आहे जेवण वगैरे बनवायचं काम मी करते तिकडे. सगळ्या जेवण असते गडावरती, पण एक स्पेशल म्हणून मी असते तिकडे. ते आचार्य आमचं विशाली शिंदेच असणार. आणि तिकडे जायला खूप चालत गेली आहे. हा. आणि पहिल्यांदा जेव्हा गेलेली 2023 मध्ये मी रायगडला, तर मला काय नॉलेज नाही, सोलो गेलेली, सगळ्यांचे ग्रुप होते, तेव्हा कोणाशी ओळख नाही. तेव्हा मी स्पिरुलिनाच्या जोरावरती 17 किलोमीटर चालली आहे. आणि वरती सगळ्यांचं सामान घेऊन जाणं इझी नाही. अजून सांगते की मला लहान होती तेव्हा 7वी मध्ये कावीळ झाले, तर ती लिव्हरपर्यंत स्प्रेड, म्हणजे 1 स्पून मी पाणी पिलं की ते परत निघणार माझं उलटी वगैरे. तर मी लास्टच, पण तेव्हा आपलं प्रोडक्ट नव्हतं काम करत. पण त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे पाचगणीला माझी ट्रीटमेंट वगैरे झाली आणि त्याच्यानंतर कसं की ब्लड नाही आहे माझ्यामध्ये, 6% ब्लड आहे. स्पिरुलिना एकच आहे की स्पिरुलिनाने असं ब्लड वर नेलं आहे. म्हणजे लेडीजचं काय 12.5 पर्यंत पाहिजे असतं, माझं 13.5 आहे. आणि मला PCOD PCOS आहे तरी पण मी ब्लड डोनेट करते, पण मला आडवत नाही, कारण की टेस्ट होते आधी ब्लड डोनेट करायच्या आधी. हे माझं रिझल्ट आहे, पण मला मोठा रिझल्ट काढायचा, मी तुमच्या पुढे तो रिझल्ट प्रेझेंट करेल. माझं ते प्रॉब्लेम घालून